आलंय लक्षात तुम्हाला काय पाहिजे ते. बायको हुशार आहे. हा शिवा शेवटचा चहा. साखर पावडर राखेल सगळं संपलंय. आज काहीतरी पैशाची व्यवस्था करा तर दुपारचं जेवण मिळेल. रागराग करू नये, चिडचिड चिडचिड करू नये, शांत राहावं जरा. अहो तुमची परिस्थिती जरा अवघडलेली आहे जरा. आता आमची एक गैरसोय सोडा, पण पोटातल्या पोराचा तरी विचार करा. असं का करता होय? पुरं तुमचं. आज काहीतरी पैशाची व्यवस्था करा. पैसा 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 काय करा हो? रावसाहेब आहेत का घरात? या 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 दौलतराव या या या. राम 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 राम. बसा 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 बसा. अगदी येरवाडीत येणं केलं. तुम्हाला चहा वगैरे काय? काय नको. तेच म्हणतो मी. काम होतं थोडस. बर बर बर. घरची मंडळी कशी? झा झा. चिरंजीव काय म्हणतात? बाजीरावचं म्हणताय? हो. त्यांचं शिक्षण चाललंय अजून शहरात. शेतकी काढलेले आहेत ना? बरीच वर्ष झाली शिक्षण चालू आहे, म्हणजे आता संपाय पाहिजे होतं. त्याच काय, आमच्या बाजीरावला कोणती बी गोष्ट पक्की करायची सवय आहे. इतर पोरं वर्षाभरात वरच्या वर्गात जातात, पण त्याला एकाच वर्गात 3-4 वर्ष काढल्याशिवाय समाधान होत नाही त्याच. काम काय काढलं म्हणलं तुम्ही? काय बातमी कळली का? बातमी कसली? तो आपल्या गावचा जॉन पेद्रो. हा, काय झालं त्याचं? दारूचं दुकान काढतोय चंदनवाडी मध्ये. त्यासाठीच आलोय मी. काढतोय दुकान तर काढू द्या, नाहीतरी काय दौलतराव, त्या बाबतीत आपल्या गावकऱ्यांची जरा गैरसोयच होत होती बघा. गैरसोयीचं काय नाही हो. शेजारच्या झेलेवाडीत मिळतेच की हातभट्टीची आपल्या आनंदाकडे. नाही मग आम्ही काय करावं म्हणता? आता पातूर माणसं गावाच्या बाहेर जाऊन दारू पित होती. गावाला काय बी त्रास नव्हता, पण आता गावातच दुकान म्हटल्यावर रोज उठून त्रास होणार. औंदा आपल्याला आदर्श गावाचा पुरस्कार मिळवायचा आहे. तर तसे आपले प्रयत्न चालूच आहेत. रावसाहेब, दुसरी एक महत्वाची अडचण म्हणजे बोला की. आमच्या आनंदाकडे 5-10 माणसं दारू गाळायला. अरे वा वा वा. 5-10 माणसं रोजच्या रोज सायकलीवरून फुगे पोचवायला. ही सगळी माणसं बेकार होणार. आणि आपल्या सरकारचं धोरण आहे बेकारी हटवायचं. त्यात ही भर पडणार. एक कुणा पाहिजे तर एका जॉन पेड्रो पाहिजे. तेव्हा मी म्हणतो रावसाहेब, आपण एका माणसाचा विचार करायचा का 10-20 जणांचा? काही म्हणा दौलतराव, तुमचं गणित जोरदार आहे. बेरजेचं गणित. काय काळजी करायची नाही. हे दुकान होऊ नये म्हणून आपण पूर्ण प्रयत्न करू. तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का? एक आयडिया आहे. बोला. उद्घाटना दिवशी समध्या गावकऱ्यासनी घेऊन तुम्ही त्याच्या दुकानावर मोर्चा काढायचा. लोकांसनी एकदा उठून बसवलं की कुणाचं काय चालत नाही बघा. नामी नामी आयडिया आहे. आपण काढू मोर्चा. आम्ही येणार नाही, तुम्ही जायचं. असं कसं दौलतराव, तुम्ही पाहिजे. अहो आम्हाला कोण विचारते आता. तुमची गोष्ट वेगळी. तुमच्या माग तुमच्या घराण्याचा इतिहास आहे. तुम्ही खानदानी श्रीमंत आहेसा. तुमच्या शब्दाला गावात मान आहे. कसं काय दौलतराव? अहो खऱ्याला खरं म्हटलंच पाहिजे. बरं भेट नक्की नव? बघा आता नक्की तर काय. चलतो आम्ही. दौलतराव एक करा, नाही तुर्तास किरकोळ खर्चासाठी 1000 रुपये माझ्याकडे ठेवून जावा. 1000? हे कशाला? जन आंदोलनाचा सवाल. अलीकडं मोठमोठ्या नेत्यांच्या सभेला जायचं म्हणलं ना तरी पब्लिकला खुश करावं लागतं. हल्ली पब्लिक फार चाबरट झाली. त्यात तुमचा मोर्चाचा प्रश्न आहे. घोषणा द्यायचं म्हणजे आरडून आरडून फार खोबरच व्हायचं ना कशाचं. मग आणि प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतील. तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. ते बी खरंच आहे. मग आनंदा, हे घ्या. बरं निघतो आम्ही. चिंता करायची नाही. जॉन पेद्रोचं बघतो ना मी आता. या 1 2 3
4 5 झाला का पापाचा पैसा मोजून? अरे पैशात कसला आलंय पाप आणि पुण्य? याच्यावर काही छापलंय का? हा पापाचा पैसा आणि हा पुण्याचा पैसा? हे? छापलं नसलं तरी कळतंय की. अगं येडे, दौलतराव काय म्हणाल तू ऐकलंस का? अरे आमच्या घराण्याविषयी सगळ्या गावाला केवढा अभिमान आहे. हो ते बघ. आता हे आमचे खापर पणजोबा एका बुक्कीमध्ये कांदा फोडाव ना तसा यांनी वाघ मारला. का हे आमचे पणजोबा फार शूर माणूस, यांची तुलना फक्त बाजीरावांशीच होऊ शकते. कोणत्या? दुसरा नव्हे, पहिल्या पहिल्या पहिल्या. आणि हे आमचे आजोबा अतिशय विद्वान गृहस्थ, पण एकच मुरमुऱ्यासारखे सुपारी खायचे. सगळी हयात इंग्रजांशी लढण्यात घालवली. आमचे पितामह अतिशय त्यागी माणूस. अहो सगळी जमीन त्यांनी देशाला अर्पण करून टाकली. आणि आता हे आम्ही स्वतः सरदार देशमुखांचे एकुलते एक सज्जन सच्छील गुणी वारसदार. बिनकामी कर्जबाजारी. अरे लक्ष्मी काय बोलतेस? खरं म्हणजे तुझ्या नवऱ्याची तुला कल्पना नाही. अरे आम्ही म्हणजे तुला तुझ्या आयुष्यामध्ये लागलेला जॅकपॉट आहे, जॅकपॉट. जॅकपाट का तीनपाट? अरे 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 बाबा ऐकताय ना? प्रत्यक्ष बायकोच्या तोंडून. अहो आज मी म्हणते उद्या सगळं जग म्हणायला लागल. असलं फसवा फसवीचं धंद सोडून द्या आता. तुला काय वाटतं आम्ही जगाला फसवतो? फसवत नाही सा तर त्या दौलतरावाकडनं पैसे कशा पाय घेतलं? अगं येडे, तीच तर खरी गंमत आहे. आता हा जॉन पेद्रो गावामध्ये दारूचं दुकान खोलतोय. अगो बाई, फार वाईट गोष्ट आहे. म्हणजे काय, पूर्वी चोरून पिणारे निदान गावाला घाबरत तरी होते. आता गावातच दारूचं दुकान खोललं म्हणल्यावर मोकटच सुटणार की. होय. हे झालं एक. दुसरं दौलतराव, मा डेंजर माणूस. हो मी त्याला नाही म्हणलास, लाख भानगडी केल्या असत्या आणि त्याने त्या जॉनला सतावला. मी तुला सांगतो शपथ, त्यांनी जॉनचा जीव सुद्धा घेतला. अगो बाई, मग मी 1000 रुपये घेतले, त्या बिचारा जॉनचा जीव वाचला. मी काय म्हणतो तुला कळतंय का? हे करताय नसतंय. कळतंय जरा जरा. हे कळतंय पण वळत नाही. तुझ्या ह्या बिनकामी नवऱ्यानं आज रोख 1000 रुपये मिळवले. तुझी नड मिटली का नाही? दर 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 तेवढंच एक काम चांगलं केलं सा. स्वयंपाकाला लागा. म्हणजे आजच्या संध्याकाळचं जेवण पक्क झालं. आता हे जॉन पेद्रो. थांबा थांबा थांबा. गावकरी बंधूंनो, आपल्या देशाच्या उदात्त परंपरेला काळिमा फासून आणि आपल्या थोर नेत्यांच्या शिकवणुकीचा घोर अपमान करून हा जॉन पेद्रो आपल्या गावामध्ये दारूचं दुकान आणि तेही इंग्लिश दारूचं दुकान खोलतोय. कुठल्याही भारतीय माणसाला चीड आणणारी ही गोष्ट आहे. खरं तर आपलं धोरण
देशी मालाला उत्तेजन द्यायचं आहे आणि आज पतूर आपण परदेशी मालाची होळी करत आलेला आहे. आज करायची नाही, कायदा हातात घ्यायचा नाही. उलट हात जोडून मी जॉन पेद्रोना विनंती करीत आहे की कृपा करून या फंदात पडू नका. आमच्या गावामध्ये इंग्लिश दारूचं दुकान खोलू नका अशी त्यांना हात जोडून विनंती करीत आहे. अहो रावसाहेब, हे दुकान घालण्यासाठी सरकारने मला लायसन दिलंय. लायसन? तुला लायसन मिळाले म्हणून तू लोकांना काही इच्छिल का? काय कसं ऐकेल? हे दुकान घालून मी लोकांना उपकार करतो का नाही? उपकार? उपकार सोडा हो. आजकाल लोक दारूसाठी काय वाटेल ते पितात. कुणी कंट्री पी, कुणी लठ्ठा पी, कुणी खोपडी पी, असलं काहीतरी पितात आणि मरून जातात. त्या लोकांच्या जीवाला काय मोल आहे का नाही? बोला बोला की आता. वा मिस्टर जॉन पेद्रो, चांगलं तत्वज्ञान आहे तुमचं. कंट्री दारूला उतारा काय तर इंग्लिश दारू, विषाला उतारा काय तर विष. एक हळूहळू मारत, एक झटक्यानी मारत. गावकरी बंधूंनो, आम्ही हे चालू देणार नाही. 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 थांबा. गावकरी बंधूंनो, अशा अतिरेकी वागण्याने आपलं काही साधायचं नाही. जॉन जर ऐकत नसेल तर मी जाहीरपणे असं त्याला आव्हान देतो की तुझं दुकान तू जर बंद करणार नशील तर हा रावसाहेब आमरण उपोषण तुझ्या दुकानापुढे करणार आहे. रावसाहेब देशमुखांचा रावसाहेब देशमुखांचा रावसाहेब देशमुखांचा रावसाहेब देशमुखांचा. तुझं काही खरं नाही जॉन. का? रावसाहेब असं तसं मानणार नाही. अरे बापरे. एक वेळ जीव देतील बर पण आपलं म्हणणं खरं करून दाखवतील. बर. रावसाहेब जर उपोषणाने मेले तर गावचे लोक तुला जेवण ठेवणार नाही. काय सांगताय? तेव्हा गप्पपणाने त्यांचं म्हणणं ऐक. चल माझ्याबरोबर चल. चला चला चला. रावसाहेब रावसाहेब, मी गरीब माणूस. मी जर हे दुकान बंद केलं तर मला तर काय करायचं? त्याची चिंता तू कशाला करतोस? तुझा जीव वाचला नशीब समज. अरे गावातली कित्येक माणसं तुझं दुकान बंद व्हा म्हणून प्रयत्न करतात. होय, होय. त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, माणसे, कशाला भानगडीत पडतोस? मी काय म्हणतो, गावामध्ये चांगलं हॉटेल नाही. नाही नाही. या गावात एक चांगलं हॉटेल तू सुरू कर. उद्घाटन मी करणार. बोल. बरं बरं. आता या मालाची काय व्यवस्था कर माझ्या सोबत. असं म्हणता? तुमच्या म्हणण्याप्रमाणे होतं रावसाहेब, पण ते उपोषण काय सोडणार ना? तर सोडायच पाहिजे. लिंबू पाणी घेऊन ये. मोरबाळ्यात जा, याच्या बरोबर जा. लिंबू पाणी. तेव्हा गावकरी मंडळी, मी आपल्याला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी जॉन पेद्रोनं दारूचं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रावसाहेब देशमुख जिंदाबाद. 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 सरका बाजूला. रावसाहेब, हे पाणी नाही, हे लिंबू आणि हे पाणी. तर गावकरी मंडळी, आमचं हे 10 मिनिटाचं आमरण उपोषण हे लिंबू पाणी घेऊन आम्ही सोडत आहोत. वा. रावसाहेब देशमुखांचा